अभावे नाना पंथ झाले, तत्वाचे अभावे नाना पंथ झाले. लक्षात घ्या, घराघरामध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये, धर्मामध्ये, जातीमध्ये, रीतिरिवाजामध्ये जी विभिन्नता विच्छिन्नता आहे, 24 तास पती पत्नी म्हणून आयुष्यभर जगतो, पण जुळते का मत? भावाभावाचे नाही, बाप लेकाचे नाही, माय लेकाचे नाही, पती पत्नीचे नाही, धर्मातल्या लोकांचे नाही, जातीच्या लोकांचे नाही, संघटनेचे नाही, पंथाच्या लोकांचे नाही, मत फुटू नये राजो. कारण काय? तत्वाचे अभावे नाना पंथ झाले. तत्वांचा अभाव, आपण तत्वाचा अभ्यास केला नाही, म्हणून राष्ट्रसंतांना लिहावं लागलं, प्रथम आत्मा अनात्मा कोण हेची काढावे निवडून, तयासीच अध्यात्म ज्ञान मनती संत साधू. अध्यात्म ज्ञान म्हणजे काय? आत्मा काय आणि अनात्मा काय याची निवड करणं, ते निवड करून शरीराच्या माध्यमाने जीवन निर्वाह करणं, याचं नाव आहे अध्यात्म ज्ञान. लक्षात घ्या, पण आपण ते निवडत नाही. आत्मानात्माचे ठाई देव कधी पडले नाही, म्हणून संतांनी सांगितलं, तुकड्या दास म्हणे सर्व काही केले. सर्व तुम्ही कराल, भजन कराल, पुण्यतिथ्या कराल, उपास तापास कराल, पैसा खर्च कराल, कष्ट कराल, कामी आहे, चांगला आहे. परंतु मित्र मला सांगा, शाळेमध्ये नाव दाखल केलं आणि शाळेत चाल लागला, झालं का काम तेवढंच? दवाखान्यामध्ये पेशंट भरती केला, झालं का काम? नाही. आमचा बापू कला शिकला, झालं का काम? नाही नाही, शिकलेली कला कामी आलीला पाहिजे. दवाखान्यात पेशंट भरती केला कशासाठी? रोग दुरुस्त व्हायसाठी. रोग दुरुस्तीचं काम सुरू झालं पाहिजे ना. नुसतं भरती करायचं का? नुसती भक्ती करायची का? नाही 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 नाही. लक्षात घ्या, मुंगी कोल्यानं बायको केली, त्याच्या पोटी मांजर झाली, मांजर व्याली उंट झाला, तोही मुंगीन भक्षीला, गाय वाघा मागे धावे, शेळी लांड ग्याला खाये, तुका म्हणे घे ओळखून, भिज ओळखून. काय म्हणते? मुंगी कोल्यानं बायको केली. कोलं म्हणजे कोण? मन. आणि मुंगी म्हणजे कोण? निवृत्ती. निवृत्तीनं मुंगी कोल्यानं बायको केली. मुंगीला पत्नी केली. कोण? मनाने. मनाची आणि प्रवृत्तीची जिथपर्यंत जोडी आहे तिथपर्यंत संसार सुखाचा नाही, हे लक्षात घ्या. मनाला जोड निवृत्तीची पाहिजे, प्रवृत्तीची नाही. जिथपर्यंत तुम्ही प्रवृत्ती आहे, पैशामध्ये, धनलोभामध्ये, मानपानामध्ये, पतप्रतिष्ठेमध्ये, अहंकारामध्ये, लोभामध्ये, मोहामध्ये, क्रोधामध्ये जोपर्यंत तुम्ही प्रवृत्त आहात तिथपर्यंत तुमच्या जीवनामध्ये सुख नाही. मुंगी कोल्यानं बायको केली. आपल्या मनाला निवृत्तीरूपी बायको पाहिजे. तिचे पोटी मांजर झाली. मन विषयातून निवृत्त झाल्याशिवाय, मांजर म्हणजे भक्ती, भक्ती जन्म घेत नाही, लक्षात घ्या. मुंगी कोल्यानं बायको केली, तिचे पोटी मांजर झाली. मनाला जोड निवृत्तीची मिळाली तरच भक्तीचा उदय होते, लक्षात घ्या. प्रवृत्ती असली तर भक्तीचा उदय होत नाही. तुम्हाला दिसते भक्ती सारखीच, पण भक्ती नाही, ती अभक्ती राहते. पैशासाठी भक्ती राहते, पोराबाळाच्या सुखासाठी, मतलबासाठी भक्ती राहते. राजो, भक्ती म्हणजे विभाजन करणे. दोषाचं गुणाचं विभाजन करा, कामनेचा त्यागाचं विभाजन करा. भोगमय जीवन पद्धती आणि त्यागमय जीवन पद्धती. संत सज्जनांची त्यागमय जीवन पद्धती असते, म्हणून त्याला काही समाजासाठी काही करता येते. महात्मा गांधींनी, डॉक्टर आंबेडकरांनी, शिवाजी महाराजांनी, तुकडोजी महाराजांनी, गाडगे महाराजांनी, तुकारामांनी, श्रीराम प्रभूंनी, भगवान श्रीकृष्णांनी त्यागमय जीवन जगले, ते भोगमय नाही. लक्षात घ्या. हे अनंत महाराज भोगमय जीवन जगले तर तुमच्या गोरजून पैसा लुटून निघेल. पैशासाठी कीर्तन राहील आमचं, लक्षात घ्या. भक्तीचा अंतःकरणामध्ये उदय व्हासाठी वृत्ती ही त्यागमय करावं लागते. त्यागात शांती निरंतरम, भोगामध्ये दुःख आहे राजे हो. संतांचं कथन आहे ते. मुंगी कोल्यानं बायको केली, तिच्या पोटी मांजर झाली. मन जेव्हा विषयातून निवृत्त होईल तेव्हा भक्तीचा उदय होते, लक्षात घ्या.
मांजरव्याली उंट झाला. मांजरव्याली, मांजरीच्या पोटी कोण झाला? उंट. उंट म्हणजे ज्ञान. अरे भक्तीचा सुदय नाही, त्याग नाही अंगी नाही, प्रेम झरा भक्तीच्या उदरा गेला नाही. भक्तीच अंतःकरण उदय झाला नाही तर ज्ञान कुठून होईल? लक्षात घ्या. जहा दया तहा भक्ती, जहा भक्ती तहा ज्ञान, जहा ज्ञान तहा धर्म, वेही संत सुजान. जे संत आहे, सज्जन आहे, समाजामधले कुटुंबामधले काही सज्जन लोक आपल्या गावामध्ये आहे, त्यांच्या जीवर 2-3 गोष्टी राहते. सज्जन माणसाचं अंतःकरण निर्दयी नाही राहत, दयावान राहते. दया आहे म्हणून सज्जनपणा राखला त्यांनी. ज्या क्षणी माणसाच्या मनामध्ये निर्दय येईल त्या क्षणी सज्जनपणा चालला जाते. जहा दया तहा भक्ती. भक्तीचा वास कुठं आहे? दया. धन्य ते संसारी दयावंतचे अंतरी. लक्षात घ्या. जहा दया तहा भक्ती, जहा भक्ती तहा ज्ञान. दया आहे तिथं भक्तीचा वास असतो, जिथं भक्ती आहे तिथं ज्ञान जन्माला येते. जहा ज्ञान तहा धर्म, जिथं ज्ञान आहे तिथं धर्म. वेही संत सुजान. संत सज्जनाजवळ 3 गोष्टी राहते, दया, भक्ती आणि ज्ञान. या 3 गोष्टी जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये राहत नाही तिथपर्यंत सुखाला, शांतीला, समाधानाला सुरुवात होत नाही. ते प्राप्त व्हावं म्हणून राष्ट्रसंतांचा संदेश आहे. लक्षात घ्या बाबा. मांजरव्याली उंट झाला. उंट झाला पण तोही मुंगीन भक्षीला. उंट झाला पण तो निवृत्ती लीन झाला पाहिजे ना. त्याला अहंकार येते ज्ञानी माणसाला. अहंकारानं सगळं ज्ञान वाया जाते राजो. लक्षात घ्या. म्हणून इंद्रियाची वाट फिरली माघारा. इंद्रियांची वाट फिरली माघारा. इंद्रियांची वाट फिरली माघारा. इंद्रियाची वाट फिरली माघारा. इंद्रियाची वाट फिरली माघारा. इंद्रियाची वाट लागली से घरा निवृत्तीच्या. 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 इंद्रियांची वाट माघारा. निवृत्तीची वाट फिरली माघारा. इंद्रियांची वाट फिरली माघारा. लागली से घरा निवृत्तीच्या. भक्तांचं, उपासकांचं, सज्जनपणा राखणाऱ्यांचं जे मन आहे, इंद्रियांची वाट फिरली माघारा. लागली से घरा निवृत्तीच्या. प्रत्येक गोष्टीतून, दुर्गुणातून, कुमार्गातून, पापकर्मातून माघारा फिरले पाहिजे इंद्रिय आपले. इंद्रिय तयार नाही झाले पाहिजे पापकर्मासाठी करण्यासाठी. पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहुनी आंधळा बराच मी. डोळ्यानं पाप पाहावंसं वाटत नाही सज्जनांना. नाही. बधीर करुणी ठेवी देवा, निंदेचे श्रवण नको माझे कानी.
पदीर करुणी ठेवी देवा, नाही का? अशा प्रकारे आपली इंद्रिय जे आहे ते सांसारिक पदार्थातून, नाना प्रकारच्या विषय आणि विकारातून, अंधश्रद्धेतून, अंध परंपरेतून, अज्ञानातून निवृत्त होण्याकडे वाटचाल असली पाहिजे. त्यासाठी तत्वाची तुकड्या दास म्हणे सर्व काही केले, तत्व ना जाणले तरी व्यर्थ. म्हणून शेवटी सांगतात संत निज तत्व ओळखिले, 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 निज तत्व ओळखिले. तेची भक्त जाना भले, तेची भक्त जाना भले, तेची भक्त जाना भले, तेची भक्त जाना भले, जाना भले. तेची भक्त जाना भले, तेची भक्त जाना भले, तेची भक्त जाना भले. निज तत्व ओळखिले, निज तत्व ओळखिले, निज तत्व ओळखिले. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग हरी, 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 पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. हे आरती पांडुरंगा, निकारा भंगा, भवयोगी तरवया, सदा उभारिल्या बाया. आरती पांडुरंगा, हे वेदशास्त्र पुराणे, भक्ता मार्ग महामोनी, सारा सार मंजोनी, अंत केले समाधानी. आरती पांडुरंगा, जले महान वर्णी जाता जगना, देवाक्षय आरती पांडुरंगा. हे तुकाराम ऐकनाथ, कवी गुरु विख्यात, तैसे ज्ञान प्रख्यात, केले बाबा जगात. आरती पांडुरंगा, हे कारण देह तो अविनाश पारबोध करू. आरती पांडुरंगा, हे
धन विद्या काया नासी भक्त माया घटा भिन्न बीज वस्तू कारली गुरुराया आरती पांडुरंगा हे सदानंद गुरु गणेश गुरुदेवा तुझा दास फळावया जीवनास सत्य कृपाना जीस आरती पांडुरंगा धारा भंगा भवरोगी काढावया सदा उभारिला आरती पांडुरंगा हे घाली लोटांगण बंधेन चरण थोडा पाये हे मी आलिंगन आनंद पूजन भाव विठालकमाय विठुमारकमाय विठालकमाय विठाल 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 श्री सद्गुरुनाथ महाराज